सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी जी विक्रमी पार्टनरशिप करत होते तेव्हा पुढचा बॅटिंगला येण्यासाठी पॅड लावून बसलेला हाच वेडा माणूस होता। रमाकांत आचरेकर त्याचेही कोच होते। त्याची आणि राहुल द्रविडची स्पर्धा होती। त्या मालिकेमध्ये राहुल द्रविड धावा करून गेला, त्याचं टीममध्ये सिलेक्शन झालं। जेव्हा राहुल द्रविड, VVS लक्ष्मण, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर अशी मिडल ऑर्डर असताना त्यांच्यापैकी कधी कोणाला दुखापत झाली तर आपल्याला संधी मिळेल या एकाच आशेवरती तो होता। आयुष्यभर क्रिकेटच केलेलं होतं, त्याच्यामुळे निवृत्तीनंतरही क्रिकेटच असणार होतं। जेव्हा प्रतिका लावल दुखापतग्रस्त झाली आणि जेव्हा भारताच्या टीमला कळलं की आपल्याला रिप्लेसमेंट म्हणून ओपनरच लागणार आहे आणि आपल्याला शेफाली वर्माचाच पत्ता फेकायचा आहे, त्यावेळी तो फेकण्याची आणि तो मान्य करण्याची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा अमोल मुजुमदार यांनी दाखवली। वेडी माणसंच इतिहास घडवतात असं म्हटलं जातं आणि असाच एक वेडा माणूस कालपासून भारताच्या महिलांच्या टीमनी वर्ल्ड कप जिंकल्यापासून सगळ्यांच्या फेसबुकच्या वॉलवरती, सगळ्यांच्या पेपरांमध्ये, सगळ्यांच्या स्क्रीन्सवरती झळकतोय आणि तो माणूस म्हणजे भारताच्या महिला टीमचा कोच अमोल मुजुमदार। होय, तो वेडा माणूस आहे, कारण 1988 साली जेव्हा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी जी विक्रमी पार्टनरशिप करत होते तेव्हा पुढचा बॅटिंगला येण्यासाठी पॅड लावून बसलेला हाच वेडा माणूस होता। तेव्हा त्याचा संयम ढळला नाही। पुढच्या वर्षी सचिन तेंडुलकरनी टेस्ट टीमसाठी पदार्पण केलं, त्याच्यानंतर विनोद कांबळीनी टेस्ट टीमसाठी पदार्पण केलं, त्याच्यानंतर त्याच्या मुंबईच्या अनेक सहकार्यांनी भारताच्या टीमसाठी खेळण्यासाठी पदार्पण केलं, पण याचा संयम ढळला नाही। याला जेव्हा रणजी मॅचमध्ये पहिली संधी मिळाली गुजरात विरुद्ध, तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांनी त्यावेळेच्या रणजीतल्या सर्वाधिक धावा 260 धावा केल्या रणजीतच्या पहिल्या मॅचमध्ये। रमाकांत आचरेकर त्याचेही कोच होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो त्याचं काम करत होता। तो मुंबईसाठी खेळताना फक्त रन्स करत होता, संयम ढळू देत नव्हता, आपलं काम सातत्याने करत होता। त्यांनी रन्स केल्यानंतर जेव्हा त्याला संधी मिळाली एकदा इंग्लंड ए विरुद्ध, त्याची आणि राहुल द्रविडची स्पर्धा होती। त्या मालिकेमध्ये राहुल द्रविड धावा करून गेला, त्याचं टीममध्ये सिलेक्शन झालं। अमोल मुजुमदार पुन्हा एकदा रणजीच्या ग्राइंडमध्ये गेला, तिकडे परत एकदा रन्स करायला गेला। त्याच्यासमोर अनेक खेळाडू म्हणजे देवांग गांधी असू दे किंवा MSK प्रसाद असू देत, ऋषिकेश कानिटकर असू देत, रॉबिन सिंग असू देत, जे समकालीन होते, ज्यांच्या पुढे कदाचित अमोल मुजुमदार खेळू शकला असता, पण त्याला संधी मिळाली नाही। कॉर्नर विलियम्सही साऊथ आफ्रिकेला गेला होता, तिकडेही त्याला संधी मिळाली नाही। अशी अनेक उदाहरणं आहेत, पण अमोल मुजुमदार एकच करत होता, रणजीमध्ये धावा करत होता, पण त्याला संधी मिळाली नाही। जेव्हा राहुल द्रविड, VVS लक्ष्मण, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर अशी मिडल ऑर्डर असताना त्यांच्यापैकी कधी कोणाला दुखापत झाली तर आपल्याला संधी मिळेल या एकाच आशेवरती तो होता। तीच वेडी आशा होती, पण ती काही पूर्ण झाली नाही। 2014ला जेव्हा तो निवृत्त झाला रणजीमधून, तेव्हा मुंबईकडनं तो खेळला, आंध्र प्रदेशकडनं खेळला, आसामकडनं खेळला, हायेस्ट रन गेटर म्हणून तो निवृत्त झाला। आणि त्या निवृत्तीनंतर काय करायचं असा एक महत्त्वाचा प्रश्न होता। आयुष्यभर क्रिकेटच केलेलं होतं, त्याच्यामुळे निवृत्तीनंतरही क्रिकेटच असणार होतं। काही वेळ ब्रॉडकास्टर म्हणून त्यांनी जॉईन केलं। त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी नॅशनल क्रिकेट अकॅडमीला तो जेव्हा गेला आणि जेव्हा तिकडे तो होता तेव्हा त्याची भेट झाली WV रमन यांच्याशी आणि WV रमननी अमोल मुजुमदारचा इंटरव्ह्यू घेतानाच ही गोष्ट सांगितलेली आहे की WV रमननी अमोल मुजुमदार यांना सांगितलं की तुझ्यामध्ये कोचिंगचा स्पार्क आहे, तू त्याचा नक्की विचार करायला हवास। आणि तिकडूनच अमोल मुजुमदारांना हा मार्ग मिळाला आणि त्यांनी कोचिंगचा मार्ग स्वतःसाठी निवडला। अत्यंत शांत खेळाडू, वेडा माणूस मी अशा दृष्टीने म्हणतोय की एवढ्या रन्स करून संधी मिळाली नाही
तेव्हा माणूस वैतागू शकतो, आपला राग बाहेर काढू शकतो. पण 1988 ते आत्ता आपण 2025 मध्ये आहोत, अमोल मुजुमदार यांना कधीही रागावलेलं किंवा कधीही वैतागलेलं बघितलं नाही. आणि कदाचित हेच त्यांच्या यशाचं गमक आहे आत्ता भारताच्या महिलांच्या टीममध्ये हा विजय नोंदवताना. 2014 साली जेव्हा त्यांनी ठरवलं WV रमनशी बोलणं झाल्यापासून की आपल्याला कोचिंगमध्ये जायचं, त्यापासून अर्थातच प्रोसेस ड्रिव्हन माणूस असल्यामुळे त्या दृष्टीने तयारी चालू झाली. 2019 साली जेव्हा साऊथ आफ्रिकेची टीम भारतात आली होती तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्यांना प्रशिक्षक बॅटिंग कन्सल्टंट म्हणून त्यांनी पहिल्यांदा काम केलं. आणि त्याच्यानंतर भारताच्या वुमन्स टीममध्ये मात्र अनेक दिवस संगीत खुर्चीचा खेळ चालू होता. कुठल्याही टीमचा कोच आणि भारताच्या टीमचा कोच, जो महिलांचा असू दे किंवा पुरुषांचा असू दे, अनेक स्टार खेळाडू असतात, अनेक इगो इश्यू असतात. भारताच्या वुमन्स टीमच्या कोचिंग सिस्टीममध्ये चढाओढ रस्सीखेच चालू होती. आधी तुषार आरोठे कोच होते, त्याच्यानंतर मुंबईचेच अमोल मुजुमदारांचे एकेकाळचे सहकारी रमेश पोवार हे प्रशिक्षक होते. त्याच्यानंतर WV रमन भारताच्या महिला टीमचे प्रशिक्षक झाले होते. WV रमन ज्यांनी अमोल मुजुमदारांना सांगितलं होतं की तुम्ही प्रशिक्षकाचा विचार केला पाहिजे, प्रशिक्षण देण्याचा, ते प्रशिक्षक होते. त्याच्यानंतर परत एकदा रमेश पवार प्रशिक्षक झाले आणि 2023 साली अमोल मुजुमदार यांच्याकडे धुरा आली. त्याच्यानंतरचा त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता. आत्ता दिसताना मिळालेलं यश दिसतंय, पण T20 वर्ल्ड कपमध्ये भारत हरल्यानंतर टीकाही तेवढीच झाली होती. पण अमोल मुजुमदारांनी काय केलं, ते बॅकरूमला गेले, डोकं खाली घातलं आणि काम करायला सुरुवात केली. बॅटिंगमध्ये हे पर्याय आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर तेच गोलंदाजांचा होता. त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये भारताच्या वन डे टीममध्ये सायली सातगरे असू दे, क्रांती गौड जिला त्यांनी शेवटी फायनलाइज केलं ती असू दे, मेघना सिंग असू दे, सायमा ठाकूर असू दे, अशा 7-8 वेगवेगळ्या जणींना ट्राय केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी क्रांती गौडला खेळवायचं असं ठरवलं. कारण त्याच्यासाठी त्यांनी आधी खूप अभ्यास केला होता. श्रीचरणीला त्यांनी बघितलं आणि त्यांनी ठरवलं होतं की श्रीचरणीला आपण संधी द्यायची. जरी दीप्ती शर्मानी भारताच्या या वर्ल्ड कप कॅम्पेनमध्ये सगळ्यात जास्त विकेट घेतल्या असल्या तरी हरमनप्रीत कौरसाठी जेव्हा रन्स रोखायची वेळ आली किंवा जेव्हा हुकमी विकेट घ्यायची वेळ आली तेव्हा श्रीचरणीकडे बॉल दिला गेला. कारण तो कॉन्फिडन्स कॅप्टनला कोचनी दिला होता, जो गेले 6 महिने याच्यावरती पूर्ण झोकून देऊन कामगिरी चालू होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता राहुल द्रविड अमोल मुजुमदारांच्या समकालीन होते. कदाचित राहुल द्रविडमुळेच आणि राहुल द्रविडच्या कामगिरीमुळे सातत्याने अमोल मुजुमदार हे त्यांचा बॅकअप राहिले. पण ज्या राहुल द्रविडच्या कोचिंगखाली भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला तशीच थोडीशी स्टाईल अमोल मुजुमदारांच्या कोचिंगमध्ये दिसते. जेव्हा जेव्हा भारताची टीम हरली, 3 मॅचेस हरली, त्याच्यापैकी 2 मॅचेसमध्ये भारत हरल्या त्याची जबाबदारी स्वीकारायला अमोल मुजुमदार प्रेस कॉन्फरन्समध्ये पुढे होते. हो, आमचं चुकलं, आम्हाला बदल करायचे हे सांगायला अमोल मुजुमदार होते. आणि जेव्हा जेव्हा ते जिंकलेत तेव्हा तेव्हा मॅच जिंकलेल्या प्लेयर ऑफ द मॅच पुढे आलेले आहेत. म्हणजे हरलो तर जबाबदारी माझी, माझ्यावरती खापर, आणि जर का जिंकलो तर मात्र टीमचं श्रेय. म्हणजे ही जी शैली आहे ती अमोल मुजुमदारांनी आपल्या समोर प्रत्यक्षात आणून दाखवलेली आहे. इंग्लंड विरुद्ध भारत मॅच हरला होता, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरला होता आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरला होता. वर्ल्ड कपमधनं भारत बाहेरही जाऊ शकला असता. न्यूझीलंड विरुद्धची मॅच ही क्वार्टर फायनलसारखी मॅच होती. त्या मॅचमध्ये योग्य टीम खेळवून योग्य वेळी पत्ते टाकण्याचं काम हे अमोल मुजुमदारांनी केलेलं आहे या टीम मॅनेजमेंट बरोबर. त्याच्यामुळे अर्थातच जेवढं श्रेय हरमनप्रीतचं आहे, स्मृतीचं आहे, शेफालीचं आहे, तेवढंच श्रेय प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा प्रतिका रावलवरती टीका होत होती वर्ल्ड कप सुरू झाल्यावरती, तिला का खेळवलंय, तर प्रतिका रावलचा रेकॉर्ड बघा, शेफाली वर्माचा रेकॉर्ड बघा, असं सातत्याने सांगण्यात येत होतं. आणि त्याच प्रतिका रावलने न्यूझीलंड विरुद्ध सेंचुरी मारून भारताला जिंकवून दिलं. गंमत पुढे आहे, जेव्हा प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाली
आणि जेव्हा भारताच्या टीमला कळलं की आपल्याला रिप्लेसमेंट म्हणून ओपनरच लागणार आहे आणि आपल्याला शेफाली वर्माचाच पत्ता फेकायचा आहे, त्यावेळी तो फेकण्याची आणि तो मान्य करण्याची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा अमोल मुजुमदार यांनी दाखवली। शेफाली वर्माला परत आणलं गेलं आणि फायनलमध्ये तिने काय केलं हे आपण बघितलंच। ही लवचिकता एक कोच म्हणून असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यावेळी असा डिसिजन होऊ शकला असता की शेफाली वर्मा आलेली आहे पण आम्हाला तिला खेळवायचं नाहीये, कारण आम्ही वेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कदाचित मुंबईचा ॲटिट्यूड असेल, मुंबईची स्ट्रॅटेजी असेल वर्षानुवर्षांची, की जेव्हा लीग मॅचेस होत्या तेव्हा भारताच्या या वर्ल्ड कपमध्ये सगळ्या मॅचेसमध्ये बॅटिंगची खोली ही 9व्या नंबरपर्यंत दिली होती। आणि नॉकआउटला जेव्हा आपण आलो, जेव्हा आपण पहिली मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलो सेमीफायनल, त्या मॅचमध्ये भारताकडे 6वा बॉलिंगचा पर्याय अमोल मुजुमदारांच्या संघ व्यवस्थापनाने हरमनप्रीत कौरला दिला होता। बॅटिंगमधली डेप्थ कमी करण्याचा धोका अमोल मुजुमदार आणि हरमनप्रीत कौर यांनी नॉकआउट मॅचमध्ये पत्करला आणि तो यशस्वी करून दाखवला। अर्थात या सगळ्या गोष्टी घडण्यामागे कुठलाही फ्लूक नव्हता, याच्या मागे पूर्णपणे गेल्या अमोल मुजुमदारांची 2023 ते 2025 ही मेहनत होती। वेगवेगळे 40 खेळाडू 45 खेळाडू खेळवण्यात आले। फिल्डिंगवरती प्रचंड मेहनत करण्यात आली। फिल्डिंगवरती अजून खूप काम करायचं हे अमोल मुजुमदारही मान्य करतायत, पण जिकडे महिलांची टीम होती आणि जिकडे आत्ता आहे याच्यामध्ये जसं आधीचे WV रामन, रमेश पवार यांचाही हात आहे असं आपण म्हणू शकतो, पण गेल्या 2 वर्षात ही टीम अमोल मुजुमदार यांनी हरमनप्रीत बरोबर उभी केली, इथपर्यंत आणून ठेवली। 1988 पासून वाट बघत असलेला माणूस 2025 साली स्वतः ट्रॉफी घेऊन आपल्या घरच्यांसमोर तो आनंद व्यक्त करतोय आणि कोणावरतीही एवढ्या वर्षात टीका नाही। आपलं काम खाली मान घालून करत राहून चांगल्या लोकांच्या बाबतीत चांगलं होतं हे आपण वाचतो, हे आपण सिनेमात बघतो, पण हे प्रत्यक्षात होताना आपण बघितलं। या गोष्टीचा मनापासून आनंद आहे। भारताच्या महिला वर्ल्ड कप टीम विनिंगचं जेवढं अभिनंदन तेवढंच भारताचे प्रशिक्षक आणि भारताला कदाचित कधी न मिळालेला खेळाडू म्हणून अमोल मुजुमदार यांचंही तेवढंच अभिनंदन आहे।